हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब. स्वागत तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप महत्त्वाचा विषय आहे. आज दिवसभरात तुम्ही भरपूर सारे कॉल केले, भरपूर सारे मेसेज केले. आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले जेवढे मेंबर्स आहेत, जे मला रोज बघता येते, जे मला फॉलो करता येते, त्यांनी भरपूर सारे मला व्हॉट्सअपला फोटो पाठवले की दादा आम्ही कटिंग करतोय ती बरोबर आहे की नाही ते सांगा. ज्यांना शक्य झालं त्यांना रिप्लाय दिला, ज्यांना शक्य नाही झालं त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय. सर्वांचा प्रॉब्लेम स्लीव्हचा आहे. स्लीव्हमध्ये तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ बघतात यूट्यूबला, बरेचशी मेथड आहेत. मी 2-3 प्रकार सांगितले, तरी पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुमचा पहिल्यांदा स्लीव्हचा जो उतार घेतो आपण, त्याच्यानंतर तुम्ही जो शेप देता पहिला शेप, तो तुमचा बराचसा चुकलेला आहे. आणि दुसरा पहिला जर शेप चुकला, तुम्ही फ्रंट साईडचा मोंडा उतरवला किंवा फ्रंट साईडचा शेप दिल्याच्या नंतर तो चुकणार किंवा बरोबर, तो ती नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला पहिला जो शेप देतो तो बरोबर द्यायचा आहे. आणि सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही जे मला फोटो पाठवता ते जर मला मेसेज करता की दादा बरोबर आहे सांगा, मला जसा वेळ भेटतो. कधी कधी आपले ऑनलाईन क्लासेस चालू असतात, कधी कधी क्लायंट असतं, शॉपचं काम चालू असतं, त्यामुळे मला शक्य होत नाही. तरी पण मी सर्वांचे पेपर कटिंग जे तुम्ही मला व्हॉट्सअपला शेअर केले ते मी सर्वांचे बघितले. तर सर्वांच्या कटिंगमध्ये कॉमन प्रश्न आहे. कटिंग तर ठीक, कटिंगमध्ये थोड्याफार चुका केलेल्या त्यांची मी रिप्लाय दिलेले आहे. पण मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो दिसला तो स्लीव्हचा. तुम्ही स्लीव्हचा जो पहिला स्लीव्हचा वरून जेव्हा तुम्ही कॅप हाईट घेता तेव्हा जो पहिला शेप देता तो 100% चुकीचा आहे. बऱ्याचशा ताईंचा चुकीचा आहे. तर जी क्लास घेतो त्या क्लासमध्ये सुद्धा बऱ्याचशा ताई अशा आहेत, खूप चांगलं काम करतात, सगळ्यात चांगलं काम करतात, खूप कमी वेळात खूप छान ब्लाऊज शिवतात. ते तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. आहे बघा, हे झालं बघा, किती हेवी मापाचे ब्लाऊज. एक ताई आपल्या क्लासमध्ये संगीता ताई आहेत आपल्या, त्यांनी इतका सुंदर ब्लाऊज शिवलेला बघा. म्हणजे वाटत नाही की घरगुती टेलरने हा ब्लाऊज शिवलेला आहे. मी स्वतः इतक्या वर्षापासून काम करते, शॉपमध्ये सुद्धा असं काम करणे चॅलेंजिंग असतं. अशा बऱ्याचशा ताई त्यांनी खूप सुंदर सुंदर ब्लाऊज शिवलेले आहेत. सर्वांनी मला फोटो पाठवले आहेत. सर्वांची जर फोटो पाठवलं तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. त्यासाठी तुम्हाला माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तर तुम्ही एक काम करा. तुमचा जो स्लीव्हचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही कुठेही शिकत असाल, असं नाही की तुम्ही माझा व्हिडिओ बघून शिका किंवा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही काय करा, एका मापाच्या 4 वेळा स्लीव्ह काढा. एक तरी स्लीव्ह एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा तिसऱ्यांदा चुकेल, पण चौथ्यांदा जो तुमचा शेप देण्याची पद्धत आहे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे चुकतोय. ते ब्लाऊजच्या क्षेत्रामध्ये आपण जे काम करतो, बाकीच्या ठिकाणी आपण मापाचा चौथा भाग घेतो, 10वा भाग घेतो, XYZ जे पण आपण भाग घेतो ते सोपं आहे, कारण ते आपण मेजर टेप वरती मोजतो. पण हे शेप देण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला आपल्या अनुभवातून शिकायची, प्रॅक्टिसने शिकायची. बरेच जण शेप देण्याचं, आता तो ज्याचा त्याचा तर्क आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने शेप देण्याचा सोप्या भाषेत करून जे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात की कुठली तरी मेथडने तुम्हाला सोपं जाणार आहे. पण त्याच्यावरती सर्वात चांगली मेथड जी आहे ती तुमची प्रॅक्टिस आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस मधूनच तुम्ही सक्सेस होणार आहे ह्या गोष्टीसाठी. तर तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो. काय करायचं, एक स्लीव्हचं मेजरमेंट घ्यायचं आणि त्याच्यात जर तुम्हाला स्लीव्हचा जो शेप आहे तो चुकीचा वाटत असेल, तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही प्रॅक्टिस करा. पेपर खराब झाल्याने काही होत नाही. एक सोडून 4 पेपर काढा, 4 वेळेस पेपर कटिंग करा. आणि मी पण माझा जो क्लास आहे, सर्व ताई ज्या ब्लाऊज शिवतात ते परफेक्ट शिवतात. ते फक्त एक जो कॉमन कॉमन प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम पण म्हणता येणार नाहीये, त्यांची चुकी नाही त्याच्यामध्ये. ते आत्ताशी प्रॅक्टिसला लागलेले आहेत आणि त्यांच्या प्रॅक्टिसच्या तुलनेत ते भरपूर चांगलं काम करतात. तरी पण मी त्यांना उद्याचा दिवस जो आहे तो पुन्हा एकदा पूर्णपणे जेवढ्या मापाच्या स्लीव्ह, सगळ्या आपली स्लीव्ह मी त्यांना शिकवणार आहे. कारण मला त्यांना कुठली गोष्ट अधुरी ठेवायची नाहीये. कटोरीमध्ये ते परफेक्ट आहे, आर्मोलमध्ये किंवा मोंड्यामध्ये जो फुगा येतो कधी कधी आपली कटिंग बरोबर असते, कारण आर्मोलचं माप तर परफेक्ट घेतलेलं आहे, तरी फुगा येण्याचं जे कारण असतं ते स्लीव्हला उतार दिल्यामुळे झालेले प्रॉब्लेम असतात. त्यासाठीच मी उद्या क्लासमध्ये पूर्ण टोटल मापाचे जेवढे स्लीव्ह आहे त्यांच्यावरती मी पुन्हा एकदा एक सेशन घेणार. आणि जे पण आपली युट्यूब फॅमिली ज्यांनी मला, जे क्लासेसमध्ये नाही, त्यांनी पण मला खूप सारे फोटो पाठवलेले तुम्ही बघू शकताय. बघा, हे जे स्क्रीनवरती दिसतंय ते, हे सर्व त्यांनी मला फोटो पाठवलेले आहेत. हे बघा, या फोटोमध्ये सर्रास दिसतंय की पहिला जो शेप दिलेला आहे, उतार कॅप हाईट घेतल्यानंतर पहिला जो शेप दिला तो चुकलेला आहे. तर हा कसा सुधारायचा आणि याच्यासाठी काय करायचं? बघा, शेप देण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला आज मी सांगतो की कशा पद्धतीने शेप द्यायचा. बाकी तुम्हाला प्रॅक्टिसने शिकायची. तुम्हाला मी एकदा पुन्हा रिक्वेस्ट करतो, तुम्ही शेप देत राहा आणि मला व्हॉट्सअपला फोटो पाठवत जा. ज्यावेळेस परफेक्ट येईल त्यावेळेस मी तुम्हाला ओके म्हणून पाठवेल की हा शेप परफेक्ट आहे, तुम्ही इथून पुढे अशा प्रकारे शेप देत जा स्लीव्हचा, जेणेकरून तुमची स्लीव्ह परफेक्ट येणार आहे. तर बघूया आपण. आता मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने आपल्याला स्लीव्हची कॅप हाईट घ्यायची, किती अंतरावरती घ्यायची, कुठल्या छातीला कशा पद्धतीने घ्यायची आणि कॅप हाईट घेतल्याच्या नंतर स्लीव्हचा शेप कसा द्यायचा. तुम्ही जो शेप बघताय हा धनुष्यबाणासारखा शेप आहे, आपल्याला असं द्यायचं नाही. तुम्हाला एकदम मी सांगतो जसं
तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्ण उंची घेतल्याच्या नंतर समजा तुम्ही वरच्या साईडनी छातीचा 10वा भाग तुम्हाला मी कॅप हाईट ही तुम्हाला छातीचा 10वा भाग घ्यायला सांगितलेलं आहे. जी छाती असेल 35 असेल 3.5, 40 असेल तर 4 इंच, म्हणजे छातीचा 10वा भाग आपल्याला कॅप हाईट घ्यायची. कॅप हाईट घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे दंड घेराचं माप टाकायचंय. दंड घेराचं माप टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जे तुम्हाला मार्जिन ठेवायचं ते त्यानंतर तुम्हाला इथे मी आर्मोलचे निम्म माप टाकून पुढे मार्जिन ठेवायला सांगितलं. इथपर्यंत तुम्हाला सर्व व्यवस्थित जमतं. पण तुम्ही हा जो वरचा पहिला शेप देता हा शेप तुमचा चुकतो. तो कशा पद्धतीने देता, तुम्ही काय करता, इथून सुरुवात करा, अशी इथून सुरुवात करता आणि इथे आणलेला आणि असं टेकवलेला आहे आणि इथून सरळ केलेलं आहे. त्यानंतर दुसरा जो शेप देता तो पण याच्या बरोबर देता. आता तुमच्या एक लक्षात आलं का, हा शेप चुकीचा आहे. हा जो शेप आहे हा चुकीचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला ही तुम्ही काढलेली स्लीव मी तुम्हाला काढून दाखवतो. तुम्ही इथं आणता, इथून असं कापता आणि नंतर अशा पद्धतीने शेप देता. हा जो शेप तुम्ही दिलेला आहे हा चुकीचा आहे. ही जी पद्धत आहे तुम्ही दिलेली ही चुकीची. तुम्हाला काय करायचंय, आता बघा इथून काय करायचं आपल्याला, इथून सुरुवात केली का 1 इंचावरून पहिला जो शेप देतो तो आपल्याला असा धनुष्यबाणासारखा नाही करायचा. हा धनुष्यबाणासारखा शेप झाला. तुम्हाला इथे असं घसरगुंडी कशी असते, पुढच्या साईडला थोडासा असा टर्न असतो, तर तुम्हाला इथपर्यंत बरोबर आहे. इथून खाली काय करायचं, इथे खाली यायचंय आणि इथे तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला असा इथे शेप घ्यायचा आहे. हे जे मार्जिन आहे हे ज्यावेळेस तुम्ही इथे एक्स्ट्रा ठेवता, हेच मार्जिन जे ते पाठीमाग फुगा येतो किंवा पाठीमागच्या बाजूला जी गडी पडते किंवा काखीमध्ये चुन्या पडतात किंवा जिथे फुगा येतो पाठीमागच्या बाजूने, तर हेच मार्जिन कारणीभूत असतं. तर तुम्हाला काय करायचं, शेप देताना असा डायरेक्ट शेप नाही द्यायचा, तुम्हाला असा घसरगुंडी सारखा शेप द्यायचा. थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो. हा शेप आहे, हा तुमच्या लक्षात आला, हा चुकीचा शेप आहे. तुम्हाला पुढचा जो शेप द्यायचा आहे पहिला शेप तुम्हाला इथून खाली घ्यायचा आहे. हा पोर्शन तुम्हाला असा करायचा आहे. हा जो पोर्शन आहे पहिला तुम्हाला, हे बघा, तुम्हाला शेप देताना एकदम परफेक्ट शेप कसा द्यायचा, हे बघा, हा तुमचा पहिला शेप झाला. हे बघा, तुम्हाला इथून असा टर्न घ्यायचा आहे, असा वरून आणून इथे टेकवायचं नाही. इथे मार्जिन तुमचं एक्स्ट्रा नको आहे. आणि त्यानंतर पुढचा शेप दिला ना तुम्ही, तो सुद्धा तुम्हाला आतल्या बाजूला द्यायचा, इथे असा आतल्या बाजूला इथे असं द्यायचा आहे. हे बघा, हा तुमचा परफेक्ट शेप झाला. हा जो तुम्ही शेप दिला हा तुम्ही परफेक्ट दिलेला आहे. म्हणजे हा तुमचा आतला शेप ठीक आहे, हा बरोबर येणार, कारण पहिला पण तुमचा वरचा जो शेप आहे हाच बरोबर आहे. हा चुकल्याच्या नंतर तुम्ही काय करता, इथून बरोबर करता, पण इथून तुम्ही डायरेक्ट इथे मिळवता आणि इथे मिळवल्याच्या नंतर इथून पुढे सरळ करता. इथे मार्जिन आपल्याला कमी ठेवायचं आहे. जी बगलेच्या साईडनी आहे, मोंड्याच्या खालच्या बाजूला आहे, तिथे मार्जिन आपल्याला थोडंसं कमी ठेवायचंय. इथून खाली शेप द्यायचा आहे. तुम्हाला मी बोर्डवरती पण समजावून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला मी दोन्ही शेप पुन्हा एकदा समजावून सांगतो. तुम्ही काय करता, समजा आता ही तुमची समजा ही फिटिंगची लाईन आलेली आहे, ही तुमची फिटिंगची लाईन आहे. आता तुम्ही काय करता, हा जो शेप आहे तुम्ही इथून सुरुवात केली का डायरेक्ट तुम्ही इथे असा येता आणि इथून सरळ करता. तर तुम्हाला तसं न करता तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे 1-1.5 इंच पुढे आलं का इथून शेप असा घ्यायचा थोडासा आणि इथे असा टर्न द्यायचा तुम्हाला असा. हे बघा, इथे टर्न दिलेला आहे मी आणि इथे काय केलं, डायरेक्ट इथे येऊन भेटलेलो आहे. तर हा शेप चुकीचा आहे. अशा वेळेस काय होतं, ही जी मार्जिन आहे, आता तुम्ही इथे जो शेप दिला त्याला तुमचा शेप इथून वरच्या साईडला असा आलेला आहे डायरेक्ट, माझा थोडा इथे टर्न घेतलेला आहे. म्हणजे हे जे मार्जिन आहे हे आपल्याला घ्यायचं नाही. ह्याच मार्जिनमुळे आपल्याला बॅक साईडला जी घडी पडते स्लीवला किंवा काकेमध्ये, आर्मोलमध्ये, मोंड्यामध्ये म्हणतो आपण फुगा येतो, तो स्लीवला हे जे मार्जिन ठेवतो आपण एक्स्ट्रा कपडा अर्धा इंच, याच्यामुळे येतोय. आपल्याला इथे मार्जिन बगलेच्या खाली मार्जिन थोडंसं कमी ठेवायचंय आणि पुढचा शेप देताना मग तुम्ही परत पुढच्या बाजूने तुम्ही अशा पद्धतीने अर्धा इंच शेप देऊ शकता. हा झाला परफेक्ट शेप. आणि तुमची ही जी पद्धत डायरेक्ट एकाच वे मध्ये तुम्ही शेप देता, ही चुकीची पद्धत आहे. तुम्ही एकदा असं ट्राय करा. तुम्ही 2-3 कटिंग काढा आणि याचा मला फोटो पाठवा उद्या व्हॉट्सअपला. मी सांगेल की बरोबर आहे की नाही तो. त्यामुळे तुम्ही ही काळजी घ्यायची. ज्यांना कुणाला क्लासेस करायला जमणार नाही त्यांनी काळजी न करता त्यांनी पण बिंदास आपल्याला कॉल करा, त्यांनी पण बिंदास आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये त्यांचे प्रॉब्लेम शेअर करायचे. त्यांचा पण लवकरात लवकर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे, जर तुमच्या घरामध्ये कोणी काम करत असेल त्यांच्याकडे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही थोडीशी मदत होईल. आता सर्वजण म्हणत असेल की दादा तुम्ही रोज व्हिडिओ बनवता, खूप थकल्यासारखे दिसता. तर त्याचं कारण असं आहे की मी रोज रात्रीचाच वेळ भेटतो. मला दिवसभर किती प्रयत्न केला, कस्टमर आणि ऑनलाईन क्लासेसमुळे मला वेळ भेटत नाहीये. 11-11:30 नंतरच मला वेळ भेटतो.
त्यासाठी दिवसभर कामातून मी थकलेला असतो, पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.